विलेपार्लेवरून ओके जातो डायरेक्ट एअरपोर्टवरती आणि मी बसलेलो आहे आता एअरपोर्टवरती. माझी रिक्षा चाललेली आहे. पोचलेलो आहे एअरपोर्टवरती. बघू शकता तुम्ही मागे एअरपोर्ट आहे आणि इकडे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. सर्व जे तिकिटांचे कॉन्ट्रॅक्ट ते लागलेले असतात इकडे. ड्रॉपिंगसाठी ही लाईन आहे आणि इकडे बॅकड्रॉप केलं जातं. ड्रॉपसाठी इकडे लाईन लागलेली आहे मागे. तिथून सर्व लोक जात आहेत. ते पेमेंट व्हेरीफाय होतात मागे. इथे आपल्याला बोर्डिंग पास वगैरे लागते तेही चेक केलं जाते. जर तुम्ही आधीच ऑनलाईन ते केलं असेल तर फक्त तुमचा फेस दाखवून मध्ये एंट्री दिली जाते. आता पुढे मी चाललो आहे. बोर्डिंग चेक झालेलं आहे आणि मी पुढे चाललो आता. बॅग आणि तिथे बोर्डिंग पास चेक करून पाठवलेलं आहे. आता मी चाललो आहे मध्ये. हा मधला गेट असा आहे. आलेलो आहे. आपल्या फेसवरती एंट्री देतात आणि आपोआप गेट इकडे ओपन आणि क्लोज होतात मागे. हे मागे पण आता तसंच गेट आहे. फ्रेंड्स माझं तिकीट आलेलं आहे आणि माझी चेकिंगही झालेली आहे. मागे सर्व सिक्युरिटी चेक पूर्ण झालेले आहे. आणि आता ज्या फ्लाईटचे वेट बघण्यासाठी चेअर असतात ते इथे लावलेले आहेत आणि मी थोडा वेळ इथे आराम करणार आहे. मी आलो होतो ठीक 10:30 वाजेपर्यंत एअरपोर्टमध्ये आणि मला चेक करण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास लागला. आता थोडा मी आराम करतो सीटवर. माझी फ्लाईट आहे दुपारी 12:55. त्या सीटवरती लोक आराम करतात. फ्लाईट आपले मागे पुढे असते तर मग इथे बसून आराम करतात आणि तिथे नाश्ता करण्यासाठी बाजूला शॉप असतात. एअरपोर्ट येण्याची माझी एक्सायटेड खूपच होती आणि जो मला नजारा पाहिजे होता तुम्ही बघू शकता आता मागे. उन्हामुळे दिसत नाही आहे काय. बिटकॉइन आणि हल्दीरामच्या इकडे फेमस दुकान आहे. तिथे कॉफी आणि मोमोज वगैरे सर्व वस्तू भेटतात. वेगवेगळे आयटम तुम्हाला भेटतील खायला एअरपोर्टवरती. त्यांचे रेट्स वगैरे आहेत. आणि हा सेटअप आहे. चिकन बर्गर. किटकॅट कॅडबेरीची 150 रुपये प्राईज आहे. हे चॉकलेट घेतलं आहे मी 150 रुपये एका चॉकलेटची. आणि कॉफी आणि सर्व इतर प्रोडक्ट्स आहेत ना ते सर्व 250 रुपये 300 रुपये ह्या रेटमध्ये आहेत MRPमध्ये. ती वॉचचं स्टोअर पण असते आणि तुम्ही कपडे वगैरे पण कॅरी करू शकता. शॉपिंग करू शकता. गॉगल्स घड्याळ यांची सर्वांची स्टोअर आहे तिथे. मोबाईल दुकान आणि इकडे कपड्याचं पण आहे. ते खाण्यासाठी चहा कॉफी आणि तुम्ही दारू पण घेऊन जाऊ शकतात. ही बघू शकता दारूची दुकानं आहेत आजूबाजूला. इथे लेबलवाली दारू भेटते ती तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तसेच नाश्ता करण्यासाठी स्टॉलही लागलेले आहेत मागे. ते आपली फ्लाईट या बोर्डवरती दिसते. इथे नावं दिलेली आहेत कुठली फ्लाईट जाणार आहे काय आहे ती आणि सर्व नंबर वगैरे इथे शो होतात. झाल्यानंतर आपल्याला ती डायरेक्ट आपण उतरणार त्या एअरपोर्टवरती भेटते आणि विमानात बसण्यासाठी पुढे लाईन लागतात. ते गेट आहेत. नंबर दिलेले असतात सरळ इथे. एक 10 नंबर 11 नंबर वगैरे असं नंबर दिलेले असतात पुढे. फ्लाईटचा नजारा आपल्याला दिसतोय. इकडनं बस पण जात आहेत. बोर्ड आहे किंवा आपल्या जो तिकीट आपण कॅरी करतो त्या कुठल्या काही इंडोकीचा आहे की किंवा दुसरा आहे हाही तिकीट दाखवला जातो. शो केलेला जातो. शॉपच्या बाजूला चार्जिंग पॉईंट पण असतो मोबाईल चार्ज करण्यासाठी. पेपर हे वाचायला भेटतात तुम्हाला. इकडे पेपरचा स्टॉल लावलेला आहे. वेगवेगळ्या इंग्लिशमध्ये पण आहेत मराठीमध्ये पण आहेत आणि माझ्या हातात आहे तो पुढारी आहे. हा बघा पेपर. फ्रेंड्स आणि मी एअरपोर्टवरती आहे आणि तिकडे 2 मुली सुंदर असा स्केच काढत आहेत. एअरपोर्टवरती बसून एअरपोर्टचा हे स्केच काढत आहेत जिथे लोक नाश्ता करतात कॉफी पितात त्याचा. हॅलो कोण हाय हाय चालली होती.
निघालेलं जे तिकीट रेट झालेलं आहे आणि ह्या बस असतात अशा जायला करून झालेलं आहे. आता आम्ही बसमध्ये बसायला निघालेले आहेत. बस आहे त्या बसमध्ये आम्ही चाललो आहे आणि हा एअरपोर्ट बसमध्ये एंट्री केलेलं आहे. आता बस चाललेलं आहे एअरपोर्टवरनं. बसमध्ये सिग्नल लोडा लागला, बस निघाली तेव्हा. आणि समोरच विमानाचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही बघू शकता. हा मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल 1. इथून आम्ही आता फ्लाईटमध्ये बसायला जात होतो आणि तिकडून हे एअरपोर्ट पूर्ण दिसत होता. माझा फर्स्ट टाईम असल्याने मी खूप एक्सायटेड झालो होतो आणि तिकडून ह्या लक्झरी बस ट्रॅव्हल करत होत्या. थोडंच पुढे गेल्यावरती आमच्या फ्लाईट तिकडे लागलेल्या होत्या आणि मी थोड्याच वेळात फ्लाईटजवळ पोचणार होते. आणि ह्या फ्लाईट बघून मी तर खूप एक्सायटेड झालो होतो. पहिलाच माझा हा प्रवास फ्लाईटने होता. जवळ आलेले आहे आणि समोर बसमधून उतरलेला आहे आणि आता मी विमानात चढत आहे. माझी फ्लाईट आहे. फ्लाईटमध्ये चढतानाही आपलं तिकीट चेक केलं जाते. त्यानंतर फ्लाईटमध्ये एंट्री दिली जाते. सर्वांसाठी चेकिंग असते ही. झालेला आहे आणि मी मध्ये जात आहे फ्लाईटच्या. फ्लाईट आलेली आहे. फ्लाईटमध्ये बसलेलो आहे विंडो सीट जवळ. बघू शकता तुम्ही बाहेर जाणार. फ्लाईटमध्ये बसल्यावरती हवाई सुंदरी असतात, ते आपल्याला पाणी आणून देतात. हे पाणी फ्री असते सर्वांसाठी. नाक और मुंह ढककर सांस लेते रहे। दूसरों की सहायता करने से पहले अपना मास्क सही तरीके से पहन लें। इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं, 2 सामने, 2 पीछे और 4 विंग्स के ऊपर। फर्श पर लगी प्रकाशमान पट्टियां आपको निकटतम निकास तक पहुंचने में सहायता करेंगी। आता 1:20 झालेले, आमची फ्लाईट टेक ऑफ साठी रेडी आहे। रनवेवरून बरंच पुढे गेल्यानंतर फ्लाईट उडण्यासाठी रेडी होते। आधी रनिंगमध्ये घेण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी विमानाला 10 ते 15 मिनटं रनवेवरती चालवलं जातं। त्यानंतर जो स्पीड येतो त्यानंतर वरती उडान घेते विमान। आता थोड्याच वेळात विमानाचा स्पीड वाढणार होता आणि आम्ही उंच भरारी घेणार होतो। आता थोड्याच वेळात विमानाचा जोरदार स्पीड वाढणार होता। आता तुम्ही बघू शकता आणि विमान 1-2 मिनिटांमध्ये फुल स्पीड घेते।
उपलब्ध असते आणि त्याच्याबरोबर एक कॉफी पण भेटते. 400 रुपयाचा सँडविच आहे. आणि बाथरूम आहे, केवढी चकाचक असते बघा. आणि ते आरसा दिलेला असते, वेगळे टिश्यू पेपर ठेवलेले आहेत. आणि बाथरूम आहे, लाईटमधलं फ्रीमधले भेटलेलं पाणी. हे पाणी फ्रीमध्ये भेटते. Visit airsingle.gov.in, deny your flights, or visit zooindigo.in to share your thoughts. Your feedback on the service being sent to the registered provider helps us serve you better. Thank you. Namaste. हा बाहेरचा व्ह्यू पहिल्यांदा मी पाहत होता आणि मी आश्चर्यचकित झाला होता की आपण पूर्ण ढगाच्या वरती आहोत. आणि हा नजारा खूपच सुंदर होता. नैसर्गिक हा दुपारचा 1:20 झालेली होती आणि इतकं वातावरण शुद्ध होतं की सर्व ढग आम्हाला पूर्ण क्लीन दिसत होते. हा अद्भुत नजारा खूपच सुंदर होता. प्लेनमध्ये पण माझी फेवरेट कॉफी भेटलेली आहे मला. ट्रॅव्हलिंगमध्ये खास करून मला कॉफी आवडते. कॉफी टेस्ट आहे, टेस्ट एकदम खूप छान आहे. ढगामधून जेव्हा फ्लाईट खालती येते तेव्हा वरून दिसणारे हे नजारे अद्भुत होते. सर्व बिल्डिंग्स लहान लहान दिसत होते. होत आहे खालून टेकऑफ होईल. आता थोड्याच वेळात आमचं प्लेन टेकऑफ होणार होतं आणि बघू शकता तुम्ही बिल्डिंग्स आणि रोड्स पूर्ण क्लीन दिसत होते. आणि थोड्याच वेळात आता प्लेन रनवेवरती उतरणार होते. आणि हा दिसणारा पूर्ण शहराचा व्ह्यू एकदम रोमांचकारक होता. आणि फ्लाईट आमची टेकऑफ होणारच होती आणि रनवेवरती धावणार होती. आमची फ्लाईट आता टेकऑफ झालेली आहे बघा. फ्लाईटमधून उतरताना डायरेक्ट सीडी टचच असते डायरेक्ट एअरपोर्टवरती. आणि मी खाली उतरलो होतो. फ्लाईटमध्ये आलेली आहे, बाहेर निघत आहे. बाहेर निघायचं आहे मस्त. नंबर 2 वरती माझी बॅग येणार आहे. बॅग रिसीव करतात तिथे. ही रिलिंग झालं याच्यावर बॅगचं. बॅग आलेली आहे. आता मी ट्रेनमधून घेऊन झालो. मी आता निघालेला आहे एअरपोर्टवरनं. सामान वगैरे घेऊन आला आणि माझ्यासाठी टॅक्सी येत आहे घ्यायला. ही पार्किंग आहे. आता मी सीधा जातो आहे जिकडे झेंडा फडकतो तिथे माझी टॅक्सी उभी आहे. आणि या कारमध्ये मी चाललो आता. माझी तिकडे बिझनेस मीटिंग आहे तिकडे.